आपण डायनामिकली सिलेक्ट बॉक्समध्ये ऑप्शन्स ॲड और रिमूव्ह बघितलं होतं. ओके, तर लास्ट लेक्चरला प्रोग्राम रन झाला नव्हता का, तर आपण जे ऑप्शन्स ॲड करत होतो ते सॉरी, जो ऑप्शन आपण रिमूव्ह करत होतो तो ऑप्शनलाच पॉइंट करून आपण रिमूव्ह करत होतो, राईट. सिलेक्ट डॉट ऑप्शन्स सिलेक्टेड इंडेक्स इज इक्वल टू नल आपण करत होतो, त्यामुळे तो रन नाही झाला. आपल्याला काय करायचंय, जो आपला सिलेक्ट सिंटॅक्स काय, आपल्याला जो काही आपला सिलेक्ट बॉक्स आहे त्याला रिमूव्ह करायचंय, त्यातून ऑप्शन रिमूव्ह करायचंय. सो सिंटॅक्स काय, सिलेक्ट बॉक्स डॉट रिमूव्ह. ते आपण काय करत होतो लास्ट लेक्चरला, सिलेक्ट बॉक्स डॉट ऑप्शन्स सिलेक्टेड इंडेक्स इज इक्वल टू 0 सॉरी डॉट रिमूव्ह असं आपण एक्झिक्यूट करत होतो. तर आता काय करायचं आपल्याला, इन्स्टेड ऑफ ऑप्शन्स पॉइंट नाही करायचं, आपल्याला जस्ट सिलेक्ट बॉक्सला पॉइंट करायचं. ओके, तर कालचा प्रोग्राम कुठे आपला, ऑप्शन रिमूव्ह. ओपन विथ नोटपॅड. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला हा जो काही आपण ऍड केलाय ऑप्शन, त्याला रिमूव्ह करायचंय. मग जेव्हा आपल्याला रिमूव्ह करायचंय तेव्हा आपल्याला जो आपला सिलेक्ट बॉक्स आहे, ओके, आपण काय केलं इथं, जेव्हा सिलेक्ट क्रिएट केलं होतं त्याला आपण आयडी दिलं होतं सेल. युझिंग दॅट आयडी आपण सिलेक्ट पॉइंट करतोय, राईट. मग आता आपल्याला काय करायचं होतं, जो ऑप्शन आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा होता. मग तो रिमूव्ह करायचा असेल तर आपल्याला डिरेक्टली त्या ह्या बॉक्स आहे, ओके, ह्या सिलेक्ट बॉक्सला आपल्याला पॉइंट करायचं आहे आणि ह्याच सिलेक्ट मधून आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही ऑप्शन्स आपण ऍड केलेत ते ऑप्शन्स काय करायचे आपल्याला रिमूव्ह करायचे. ओके, मग त्यासाठी आपल्याला फर्स्ट काय करावं लागेल, सिलेक्टचं आपण काय केलंय, पॉइंटर क्रिएट केलं युझिंग गेट एलिमेंट बाय आयडी सेल, आणि आपण चेक केली जर लेंथ इज इक्वल टू 0 असेल तर आपण एक व्हॅलिडेशन केलं की यू कांट रिमूव्ह म्हणून, आणि रिमूव्ह करण्यासाठी आपण सिलेक्ट डॉट रिमूव्ह मेथड यूज केली आणि त्याच्यामध्ये जे काही ऑप्शन आपण सिलेक्ट करू त्याचा तो इंडेक्स घेईल आणि तो इंडेक्स काय होईल, रिमूव्ह होईल. एक्झिक्यूट करून बघूयात. लास्ट लेक्चरला आपण काय केलं होतं, ऑप्शन्सलाच रिमूव्ह, सिलेक्ट डॉट ऑप्शन्स डॉट रिमूव्ह असं यूज केल्यामुळे काय होत होतं, ते एक्झिक्यूट होत नव्हतं. आपल्याला सिलेक्ट डॉट रिमूव्ह करायचंय. आता सध्या ऑप्शन काय, चूज ऑप्शन फक्त एक ऑप्शन आहे. सपोज मी ऍड करते 1 ऍड ऑप्शन, वरती क्लिक केल्यावर सिलेक्ट बॉक्स मध्ये ऍड होते. देन ऍड ऑप्शन, सपोज सी ऍड ऑप्शन. ओके, आता ऑप्शन मध्ये तुम्हाला ए बी सी जे काही आपण ऍड केले ते दिसते. आता आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. सपोज मला हा जो बी एलिमेंट आहे तो रिमूव्ह करायचा आहे. जेव्हा तुम्ही रिमूव्ह ऑप्शन वरती क्लिक कराल, हा जो एलिमेंट आहे इथे सिलेक्ट बॉक्स मध्ये दिसणार नाही. ए बी सी होतं, बी रिमूव्ह झाला. सी वरती क्लिक केलं तर आणि रिमूव्ह केलं तर काय होईल, हा जो सी आहे तो काय होईल, रिमूव्ह झाला. ए वरती क्लिक केल्यानंतर रिमूव्ह ऑप्शन केला तर हा जो ए आहे तो ऑप्शन काय होतं, रिमूव्ह होत आहे. तर आपल्याला जे काही पॉइंटर करायचं होतं ते सिलेक्ट डॉट रिमूव्ह, जो काही सिलेक्ट बॉक्सला पॉइंटर केलाय त्याच्या थ्रू रिमूव्ह करायचं होतं. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे. लास्ट लेक्चरला आपण ऑप्शन्स वरती रिमूव्ह ऑपरेशन करत होतो, त्यामुळे तो एक्झिक्यूट नव्हता होत, म्हणजे रिमूव्ह होत नव्हतं जे काही एलिमेंट होतं ते. ओके, कळालंय. येस और नो बोला, कळालं का आता. येस मॅम. येस मॅम. हा, हे रिमूव्ह करताना पण एक आता जे मगाशी केलं तसं युझिंग डॉट रिमूव्ह मेथड सुद्धा करू शकतो, आणि सिलेक्ट डॉट ऑप्शन्स जो काही इंडेक्स देणार आहे तो ऑप्शन इज इक्वल टू नल, ही मेथड पण यूज करू शकतो.
आता नेक्स्ट आहे सिलेक्ट बॉक्स डॉट रिमूव्ह चाइल्ड. आपल्याला सगळे जर एलिमेंट्स जर रिमूव्ह करायचे असेल तर आपण सिम्पली काय करा, जी काही सिलेक्ट बॉक्सची लेंथ आहे ती 0ला तुम्ही सेट करू शकता, किंवा इथे जसं व्हाईल लूप यूज केले स्क्रीनवरती, तर तसं तुम्ही व्हाईल लूप यूज करून जेवढी ती लेंथ आहे तोपर्यंत तुम्ही रिमूव्ह मेथड कॉल करा. ओके, सिलेक्ट बॉक्स डॉट रिमूव्ह, आणि जो काही इंडेक्स आहे तो तुम्ही इज इक्वल टू नलला सेट करायचा आहे. ओके, हे झालं ऑप्शन्स रिलेटेड. आता आणखीन एक काल म्हटलं होतं, एक पॉइंट राहिला होता डायनामिक मधला, की क्रिएट एलिमेंट. ओके, प्रोग्राम त्याचा टायपिंग मिस्टेक होते म्हणून मी टाईपच केलाय प्रोग्राम, आणि तो फक्त तुम्हाला लाईन बाय लाईन सांगेल. इथं आपण काय केलंय, हा जो डायनामिकली आपल्याला एलिमेंट्स क्रिएट करायचे, तर तुम्ही ह्या प्रोग्राम थ्रू कुठलेही एलिमेंट H1 टॅग असू दे, किंवा ब्रेक टॅग असू दे, किंवा लेबल असू दे, रेडिओ बटन असू दे, तुम्ही क्रिएट करू शकता. ओके, लास्ट लेक्चरला बघितलंय, फर्स्ट आपल्याला काय करायचंय, डॉक्युमेंटची क्रिएट एलिमेंट मेथड आपल्याला यूज करायची. क्रिएट एलिमेंट मेथड, आणि जो काही एलिमेंट आपल्याला द्यायचंय, क्रिएट करायचं त्याचं नाव. ओके, आणि नंतर काय करायचंय, तो एलिमेंटला आपल्याला व्हॅल्यू द्यायची आहे, टेक्स्ट द्यायचंय. म्हणजे H1 असेल, हा काय झाला, हेडिंग टॅग झाला. मग त्याच्यामध्ये आपण काय देतो, टेक्स्ट देतो, हॅलो, वेलकम टू, जी काही टेक्स्ट असेल, हेडिंग जे काही तुम्हाला द्यायचं असेल, किंवा डायनामिक प्रोग्राम असं काही हेडिंग तुम्ही द्या. ते हेडिंग काय असणार आहे, आपला सेकंड व्हॅल्यू. तर ते सेकंड व्हॅल्यू करण्यासाठी आपल्याला चाइल्ड क्रिएट टेक्स्ट नोड, क्रिएट टेक्स्ट नोड, आणि जे काही आपल्याला व्हॅल्यू आहे ती आपण देतो. तर आता आपल्याला ह्या प्रोग्राम मध्ये काय बघायचं आहे, डायनामिकली तुम्ही जे काही एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स क्रिएट करू शकता. ओके, तर त्यासाठी आपण फॉर्म वरती दोन व्हॅल्यू घेतलेत, एक एलिमेंट टाईप आणि टेक्स्टच्या ऐवजी आपण काय करूयात, व्हॅल्यू घेऊयात. ते व्हॅल्यू, आता सपोज एखादं बटन तुम्ही क्रिएट केला, त्या बटनला कोणतं नाव द्यायचंय, सबमिट द्यायचंय, ऍडिशन द्यायचंय, सबट्रॅक्शन द्यायचंय, सिलेक्ट द्यायचंय. ओके, ते तुम्ही एलिमेंट व्हॅल्यू मध्ये देऊ शकता. तर एलिमेंट टाईप मध्ये जो काही टाईप आहे, इनपुट म्हटलं की तो काय करेल, ऑटोमॅटिकली टेक्स्ट बॉक्स क्रिएट करेल. मग इनपुट जर तुम्ही रेडिओ दिला तर रेडिओ बटन दिलं तर तो रेडिओ क्रिएट करेल. आता आपण हा जो फॉर्म केलाय, ह्या फॉर्म मध्ये दोन एलिमेंट्स घेतलेत टेक्स्ट बॉक्सचे, त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू एंटर करायचे, जे आपल्याला डायनामिकली क्रिएट करायचे ते. आणि जेव्हा युजर, आणि आपण एक बटन एक घेतलेला आहे, जेव्हा युजर ह्या बटनवरती क्रिएट एलिमेंट म्हणून क्लिक करेल, त्यावेळेस काय होईल, हा जो क्रिएट मेथड आहे तो कॉल होईल. हा क्रिएट मेथड काय करतोय, जे काही आपण क्रिएट केलेलं आहे, जे काही इनपुट मध्ये दिले ती व्हॅल्यू घेऊन तो काय करेल, स्क्रीनवरती तो एलिमेंट क्रिएट करेल. मग त्यासाठी आपण पहिल्यांदा टाईपची व्हॅल्यू घेतली एन टाईप मध्ये, टेक्स्टची व्हॅल्यू घेतली, आता इथं टेक्स्टची व्हॅल्यू घेतली एन टेक्स्ट मध्ये, आणि युझिंग क्रिएट एलिमेंट मध्ये फर्स्ट आपण काय देतो, जे काही टाईप आहे ते आपण देतो. आता इथं लास्ट लेक्चरला ऑप्शन बघितलं होतं, इथं आपण काय दिलं, इथं आपण एन टाईप म्हणजे कुठलाही टाईप आपण युजर कडून व्हॅल्यू घेतोय. नेक्स्ट जो काही त्याला व्हॅल्यू द्यायची आहे ती आपण कशामध्ये घेतोय, क्रिएट टेक्स्ट नोड मध्ये. आपण इथं दुसऱ्या जो आपला टेक्स्ट बॉक्स आहे तिथून ती व्हॅल्यू काय होईल, इथे टेक्स्ट नोड क्रिएट करेल. ओके, जर H1 टॅग आणि त्या H1 हेडिंग मध्ये आपल्याला जी काही व्हॅल्यू द्यायची, टेक्स्ट द्यायचा आहे, तो आज काय असणार आहे, एन टेक्स्ट मध्ये. मग आता हा जो चाइल्ड आहे तो आपल्याला ह्या एलिमेंटला अपेंड करायचा आहे. सो अपेंड चाइल्ड मेथड आपण यूज केली. नंतर हा जो एलिमेंट आहे तो आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. ओके, तर डिस्प्ले कुठं करायचं आहे, हे जे काही बटन आहे त्या बटन नंतर मला वेब पेज वरती डिस्प्ले करायचं आहे. त्यामुळे मी काय इथं पॅरेग्राफ घेतलाय टॅग, आणि त्याचा आयडी डिस्प्ले केलाय. ओके, मग त्या डिस्प्लेला मी काय केलं, इथं हा जो आपला एलिमेंट आहे, न्यूली क्रिएट झालेला एलिमेंट आहे, तो काय केलाय, अपेंड केलाय. तर कोड कळलाय का?
काल तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं होतं. पहिल्यांदा कुठलाही टाईपचा एलिमेंट क्रिएट करायचं असेल तर डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट मेथड यूज करायचं. ओके. नंतर त्याला व्हॅल्यू देण्यासाठी डॉक्युमेंट डॉट क्रिएट टेक्स्ट नोड करायचं. ओके. मग हा जो क्रिएट टेक्स्ट नोड काय आहे, चाइल्ड आहे. ओके. तर तो काय करायचा आपल्याला, हा जो टाईप आहे त्याला अपेंड करायचा आणि नंतर हा न्यूली एलिमेंट झाला आहे, जिथे डिस्प्ले करायचंय तिथे आपल्याला इथे आपण अपेंड केलं. ओके. एक्झिक्यूट करून बघा. आवाज येतोय ना? आवाज येतोय का? Yes, ma'am. हम्म. ओके. इथं आपण एलिमेंट टाईप सपोज H1 टॅग दिलाय आणि व्हॅल्यू दिली वेलकम. काय झालं, मला हेडिंग आहे, हेडिंगचं नाव काय दिलंय मी, एलिमेंट सॉरी वेलकम टू जावास्क्रिप्ट. ओके. आता मी जेव्हा क्रिएट एलिमेंट वरती क्लिक करेल तेव्हा इथं मला काय दिसतंय, वेलकम टू जावास्क्रिप्ट. आता सपोज मला एखादं एलिमेंट बटन, हे बटन क्रिएट करायचं आहे, तर बटन, त्या बटन वरती मला व्हॅल्यू द्यायची सबमिट. हा जो माझा बटन आहे तो वेलकम टू जावा स्क्रिप्टच्या पुढे प्रिंट होईल. ओके. तर मला क्रिएट एलिमेंट, सबमिट. चाइल्ड, इथे प्रिंट झाला सबमिट. आता मला इथं ब्रेक टॅग द्यायचंय. ओके. सबमिट नंतर ब्रेक टॅग द्यायचंय, तर काय होईल, बीआर टॅग मध्ये आपण काही देत नाहीये, व्हॅल्यू काही नाही, नुसतं आपण बीआर टॅग फक्त लिहितो. ओके. ब्रेक केल्यानंतर इथं आता सपोज मी इथे एक लेबल दिला, नेम, इट विल क्रिएट नेम. आता आता जेव्हा मी क्रिएट एलिमेंट करते तेव्हा काय होतंय, जो काही नेम आहे, लेबल आहे, तो कंटिन्युअस तुम्हाला डिस्प्ले होते. आता ह्याच्यामध्ये मला ब्रेक द्यायचंय, तर इथं आपण सिम्पली काय करूयात, बीआर टॅग करा. टेक्स्ट देते, इनपुट, इनपुट मध्ये मी व्हॅल्यू देते टेक्स्ट. तर इथं काय होईल, ब्रेक केल्यामुळं न्यू याच्यामध्ये मला काय मिळतंय, टेक्स्ट बॉक्स मिळतोय. तर हे कळालं प्रोग्राम. डायनामिकली हाऊ टू क्रिएट एलिमेंट्स प्रोग्राम कळाला. येस. ओके. आता आपल्याला बघायचंय आपण चेंजिंग ऍट्रिब्यूट व्हॅल्यू डायनामिकली बघितले. ओके. लास्ट लेक्चरला म्हणजे लास्ट टू लास्ट लेक्चरला ऍट्रिब्यूट म्हणजे आपण स्टाईल जी काही फॉन्ट आहे त्याचं आपण बघितलंय. चेंजिंग ऑप्शन लिस्ट डायनामिकली आत्ताच प्रोग्राम बघितलाय. इव्हॅल्युएटिंग चेकबॉक्स सिलेक्शन, आपण ते लँग्वेजेस नोन वगैरे त्या केसच्या वेळेस आपण इव्हॅल्युएटिंग चेकबॉक्स म्हणजे चेकबॉक्स मधलं कुठले मल्टिपल चॉईसेस युजरनी सिलेक्ट केलेत त्याचा प्रोग्राम बघितलाय. चेंजिंग अ लेबल डायनामिकली हे तुम्हाला होमवर्कसाठी आहे. लेबल करायचंय आणि त्याचं त्या लेबलला एक आयडी द्या. आयडी थ्रू काय करा, गेट एलिमेंट बाय आयडी थ्रू लेबलला पॉइंट करा आणि त्याचं डॉट इनर टेक्स्ट किंवा इनर HTML इज इक्वल टू जे काही लेबल तुम्हाला नवीन द्यायचंय ते बटनवरती क्लिक केल्यानंतर लेबल डायनामिकली चेंज होईल. मॅनिप्युलेटिंग फॉर्म एलिमेंट आपण बघितलेत, डायनामिकली आता आपण केलेत. ओके. तर ह्या चॅप्टर मधला लास्टचा पॉइंट आहे इंट्रिन्सिक जावास्क्रिप्ट
फंक्शन्स. इंट्रिन्सिक जावास्क्रिप्ट फंक्शन्स म्हणजे काय? इंट्रिन्सिक फंक्शनलाच आपण काय म्हणतो? बिल्ट इन फंक्शन म्हणतो. इट इज अ फंक्शन अवेलेबल फॉर यूज इन अ गिवन प्रोग्रामिंग लँग्वेज whose implementation is handled specially by the compiler. म्हणजे हा जो इंट्रिन्सिक फंक्शन जे काही इम्प्लिमेंटेशन आहे ते आपल्याला द्यायची गरज नाही. आतापर्यंत आपण काय केले? जे काही इव्हेंट हँडल केलेत ऑन क्लिक मध्ये आपण काय केले? फंक्शन्स लिहिलेत. ओके, फंक्शन्स कोणते? व्हॅलिडेट फंक्शन लिहिलंय, क्रिएट फंक्शन लिहिलं. आता आपण आताच्या प्रोग्राम मध्ये क्रिएट फंक्शन बघितलंय. ओके, त्याच्या आधीच्या प्रोग्राम मध्ये आपण नंबर ऑफ फंक्शन्स आपण बघितलेत, माऊस ओव्हर, माऊस मूव्ह, ओके, युजरनी लिहिलेले. ओके, तर आता हे जे काही इंट्रिन्सिक फंक्शन्स आहेत, जेव्हा हे काय आहेत फंक्शनचे, त्याचं जे काही इम्प्लिमेंटेशन आहे ते कंपायलर थ्रू हँडल होतं. ओके, मग आता ह्या इंट्रिन्सिक फंक्शनलाच काही काही ऑथर्स बिल्ट इन फंक्शन म्हणतात. बिल्ट इन फंक्शन ऑर इंट्रिन्सिक फंक्शन. एक्झाम मध्ये इंट्रिन्सिक फंक्शन लिस्ट द इंट्रिन्सिक फंक्शन अँड एक्सप्लेन एनी टू असं येतं. ओके, तर इंट्रिन्सिक फंक्शन म्हणजे काय? त्याचं जे काही इम्प्लिमेंटेशन आहे ते टोटली कंपायलर वरती डिपेंड आहे. ओके, those data types, object classes are always there regardless of what environment you are running in. जावास्क्रिप्ट मध्ये इंट्रिन्सिक ऑब्जेक्ट आहेत जे आपण बघितलेत आतापर्यंत. ॲरे बघितलाय, डेट, बुलियन, एरर, फंक्शन, ओके, नंबर. परत तुम्ही ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्टर यूज करून सुद्धा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. ओके, हे काय आहेत? सगळे स्ट्रिंग ऑब्जेक्ट बघितलंय, रेग्युलर एक्सप्रेशनचा ऑब्जेक्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. हे सगळे काय बिल्ट इन ऑब्जेक्ट्स आहेत, ह्याला आपण इंट्रिन्सिक ऑब्जेक्ट पण म्हणतो. ओके, तसंच आता आपल्याला काय स्टडी करायचंय? इंट्रिन्सिक फंक्शन. इंट्रिन्सिक फंक्शन म्हणजे काय? If an object attribute consists of a function, then it is a method of that object. Or if an object attribute consists of a values, then it is a property of that object. आता इथे एक एक्झाम्पल घेतलं आपण स्क्रीनवरती. वॅर स्टेटस इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट रेडी स्टेट. आता हे रेडी स्टेट काय आहे? एक ऍट्रिब्यूट आहे. ओके, जसं आपण लास्ट लेक्चरला बॅकग्राऊंडच्या वेळेस आपण केलं होतं, डॉक्युमेंट डॉट बॉडी डॉट स्टाईल डॉट बॅकग्राऊंड इज इक्वल टू कलर. ओके, त्या थ्रू आपण काय केलं? ऍट्रिब्यूट सेट केलं होतं. तसंच इथं आपण एक एक्झाम्पल घेतलंय, डॉक्युमेंट डॉट रेडी स्टेट. तर हे जे रेडी स्टेट आहे ती काय डॉक्युमेंट ऑब्जेक्टची प्रॉपर्टी आहे. मग ऍट्रिब्यूट असेल तर आपण डॉक्युमेंट डॉट रेडी स्टेट, आणि जर एखादं फंक्शन असेल तर एखाद्या ऑब्जेक्टचं जर फंक्शन असेल तर आपण त्याला काय म्हणतो? मेथड म्हणतो. डॉक्युमेंट डॉट राईट आपण बघितलंय खूप वेळा. डॉक्युमेंट राईट थ्रू आपण काय करतो? वेब पेज वरती जे काही मेसेज द्यायचा आहे आपण तो मेसेज प्रिंट करतो. ओके, त्याला आपण जे पॅरामीटर पास करतो ती काय? स्ट्रिंग व्हॅल्यू आहे. डॉक्युमेंट डॉट राईट हॅलो वर्ल्ड. आता इथं राईट काय आहे? इट इज अ मेथड ऑफ द डॉक्युमेंट ऑब्जेक्ट दॅट राईट्स द कंटेंट. मग आता जावास्क्रिप्ट बिल्ट इन ऑब्जेक्ट्स आहेत, आताच आपण बघितलं. नंबर, स्ट्रिंग, रेग्युलर एक्सप्रेशन आपल्याला स्टडी करायचंय, रे, मॅथ, डेट आणि बुलियन. ओके, मग हे जे प्रत्येक जे ऑब्जेक्ट आहे त्या प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये एक एक इंट्रिन्सिक फंक्शन आहेत. ओके, ते फंक्शन्स आपल्याला आता स्टडी करायचे. इज नॅन पहिला इंट्रिन्सिक फंक्शन कोणतं आहे? इज नॅन. आता हा नॅन म्हणजे काय? नॉट अ नंबर. इज नॅन मेथड डिटरमाइन्स वेदर व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल इज अ लीगल नंबर ऑर नॉट. आता इज नॅन फंक्शनला जी काही तुम्ही व्हॅल्यू किंवा जे काही पॅरामीटर तुम्ही पास करता ते नंबर आहे का नाही, नॉट अ नंबर, तर ते काय करतं? डिस्प्ले करतं ट्रू ऑर फॉल्स मध्ये. ओके, इज नॅन आयदर ट्रू ऑर फॉल्स व्हॅल्यू असणार आहे. पण जर नंबर असेल तर तो काय करेल? फॉल्स डिस्प्ले करेल, नॉट अ नंबर. आणि जर तुम्ही एखादा स्ट्रिंग व्हॅल्यू दिला तर तो काय करेल? ट्रू
व्हॅल्यू देईल, कारण जे काही तुम्ही इनपुट दिलेलं आहे ते काय नंबर नाहीये. नॉट अ नंबर म्हणजे ते चेक करतं तुम्ही जी व्हॅल्यू पास केली आहे ते नंबर आहे का नाही. जर नंबर असेल तर ते फॉल्स देणार, कारण जी काही तुम्ही पॅरामीटर दिले ते नंबर आहे. जर तुम्ही स्ट्रिंग व्हॅल्यू दिलं तर ते काय करेल, जावा फंक्शन इज नॅन ती व्हॅल्यू ट्रू देईल. मग आता स्क्रीनवरती एक्झाम्पल आहे डॉक्युमेंट डॉट राईट इज नॅन ब्रॅकेटमध्ये 0. आता हा 0 काय आहे, नंबर आहे. नंबर असल्यामुळं नॉट अ नंबरची व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. राईट? येस ऑर नो? Yes, ma'am. ओके, 0च्या ऐवजी जर तुम्ही 21 दिलं तर इज नॅनची व्हॅल्यू काय येणार आहे, Ma'am, false. फॉल्स, कारण नॉट अ नंबर. आता इज नॅन जर तुम्ही स्ट्रिंग व्हॅल्यू दिली, ओके, आता इथं ह्या एक्झाम्पल मध्ये जावा स्क्रिप्ट हा नंबर आहे का, नाहीये. नॉट अ नंबर म्हटल्यानंतर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू येणार आहे. जर अदर दॅन जे काही व्हॅल्यू पास कराल नंबरच्या व्यतिरिक्त तर ती काय असणार आहे, ट्रू. ओके, इज नॅन इंटरेस्टिंग फंक्शन कळालं. ओके, आता नेक्स्ट आहे इव्हॅल. इव्हॅल फंक्शन काय करतं, इट एक्झिक्यूट यूज टू एक्झिक्यूट जावा स्क्रिप्ट सोर्स कोड. कडी लावू नको. एक मिनिट. ओके, काय करतो, ह्या फंक्शन मध्ये तुम्ही जो काही सोर्स कोड द्याल तो सोर्स कोड तो डिरेक्टली एक्झिक्यूट करून त्याचा आउटपुट जनरेट करतो. आता इथं जे काही तुम्ही एक्सप्रेशन्स असतात, आता ह्याच्यामध्ये तुम्ही आतापर्यंत सिंगल सिंगल एक्सप्रेशन देता, तर इथे तुम्ही मल्टिपल जो काही सोर्स कोड आहे डिरेक्टली तुम्ही इव्हॅल ह्या फंक्शन मध्ये तुम्ही पास करू शकता आणि त्याच्या थ्रू ते आपल्याला आउटपुट देते. आता ह्या केसमध्ये स्क्रीनवरती जे एक्झाम्पल आहे इव्हॅल वॅर नंबर इज इक्वल टू 2. आपण नंबर घेतलाय 2 आणि सेकंड स्टेटमेंट काय आहे, नंबर इज इक्वल टू नंबर प्लस 2. ओके, आता 2 प्लस 2 नंबरची इनिशियल व्हॅल्यू 2 प्लस त्याच्यामध्ये 2 ऍड केलंय म्हणजे नंबरची न्यू व्हॅल्यू काय झाली 4. नेक्स्ट स्टेटमेंट आपण काय केलंय, डॉक्युमेंट डॉट राईट नंबरची व्हॅल्यू आपण प्रिंट केली दॅट इज 4. इव्हॅल फंक्शन मध्ये तुम्ही नंबर ऑफ स्टेटमेंट्स म्हणजे तुम्ही सोर्स कोड जो काही असेल तो सोर्स कोड तुम्ही डिरेक्टली नंबर ऑफ स्टेटमेंट जरी असले तरी तुम्ही ते नंबर ऑफ एक्सप्रेशन जरी असले तरी तुम्ही ह्या इव्हॅल फंक्शनला पास करू शकता आणि इट विल जनरेट अ आउटपुट अकॉर्डिंग टू युअर सोर्स कोड. इव्हॅल फंक्शन कळालं. हे जे काही तुमचा नंबर ऑफ लाईनचा कोड आहे तो तुम्ही ह्या इव्हॅल फंक्शन मध्ये पास करू शकता. ओके, इव्हॅल फंक्शन काय करेल, एक्झिक्यूट करेल. इव्हॅल फंक्शन मध्ये काय डाऊट आहे, No, ma'am. ओके. नेक्स्ट आहे नंबर. आता नंबर मेथड टेक्स an object as a argument and converts it to the corresponding number value. आणि जर इफ द ऑब्जेक्ट पास्ड कॅनॉट बी कन्वर्टेड टू अ नंबर तर ते काय करेल, नॉट अ नंबर म्हणून सेंड करेल. तुम्ही जी काही स्ट्रिंग व्हॅल्यू किंवा जी काही नंबर तुम्ही पास कराल ते काय करेल, कन्वर्ट करेल कशामध्ये, नंबरचं काय नंबरमध्ये कन्वर्ट करेल. नंबर फंक्शन मध्ये तुम्ही जे काही पॅरामीटर सपोज आता इथं स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. ओके, न्यू स्ट्रिंग 1 2 3. हे जेव्हा स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट तुम्ही नंबरला पास करता तेव्हा काय होत आहे, आउटपुटमध्ये 1 2 3.
जो नंबर फंक्शन आहे, हा नंबर फंक्शन काय करतो, जी काही तुमचं व्हॅल्यू असेल इथे नंबर मध्ये जी काही तुम्ही व्हॅल्यू द्या, इट कन्वर्ट दॅट व्हॅल्यूला तो काय करतोय, कन्वर्ट करतोय कशामध्ये, नंबर मध्ये. आणि जर ती व्हॅल्यू कन्व्हर्टेबल नसेल तर तो काय करतो, रिटर्न काय करतो, नॉट अ नंबर म्हणून रिटर्न करतो. आता जर तुम्ही ह्या नंबर मध्ये जर तुम्ही स्ट्रिंग, आता हा जो नंबर आहे तो काय करतोय, पॅरामीटर ऍज अ ऑब्जेक्ट घेतोय. जे काही ऑब्जेक्ट आहे, स्ट्रिंग ऑब्जेक्ट, ॲरे ऑब्जेक्ट, ओके, किंवा त्याचं बुलियन ऑब्जेक्ट, ते ऍज अ पॅरामीटर तो पास करतो. आता सपोज मी नंबर मध्ये एक ऑब्जेक्ट क्रिएट केला, वॅर न्यू, आणि त्याच्यामध्ये मी व्हॅल्यू पास केली 1 2 3. हा जो काही स्ट्रिंग आहे तो काय झाला, ऑब्जेक्ट झाला कशाचा, ह्या स्ट्रिंगचा. मग आता आपण जेव्हा हा नंबर फंक्शन कॉल करतो, नंबर मध्ये हा स्ट्रिंग ऑब्जेक्ट आपण पास केला, तर ह्याचं आउटपुट काय येणार आहे, नंबर 1 2 3. ही जी स्ट्रिंग आहे त्याचं नंबर मध्ये कन्वर्ट होईल 1 2 3. आता सपोज एक एक्झाम्पल घेऊ लास्ट. सपोज मी बुलियन ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. बुलियन ऑब्जेक्टला मी व्हॅल्यू फॉल्स, हा जो वॅर बी आहे हा काय आहे, बुलियन, हा बुलियनचा ऑब्जेक्ट आहे. ओके, मग आता हा ऑब्जेक्ट मी जेव्हा ह्या नंबर फंक्शनला पास करते बी, तर त्याचा आउटपुट काय येणार आहे, फॉल्स काय आहे, स्ट्रिंग व्हॅल्यू आहे, पण आपण ऑब्जेक्ट कशाचा केलाय, बुलियनचा, तर फॉल्सचा नंबर मध्ये काय कन्वर्ट होईल, कन्वर्ट होईल, फॉल्सची व्हॅल्यू काय आहे, नंबर मध्ये कन्वर्ट केल्यावरती ते काय होईल, 0 होईल. जर इथं आपण ट्रू पास केलं तर काय होईल, कन्वर्टेड टू 1. अशा प्रकारे हा जो नंबर फंक्शन आहे तो काय करतोय, जे काही व्हॅल्यूज आहेत त्यांना नंबर मध्ये कन्वर्ट करतोय. मग हा नंबर फंक्शन पॅरामीटर काय घेतोय, ऑब्जेक्ट्स. मग आता हे ऑब्जेक्ट्स आपल्याकडे बिल्ट इन ऑब्जेक्ट्स आहेत, ॲरे आहे, स्ट्रिंग आहे, बुलियन आहे, मॅथ्स आहे, डेट आहे, स्ट्रिंग आहे. आता इथं डेट ऑब्जेक्ट आहे, डेट ऑफ न्यू डेट केलं तर ते काय करेल, जी काही करंट डेट आहे ते तुम्हाला नंबर मध्ये डिस्प्ले करेल. नेक्स्ट आहे स्ट्रिंग. स्ट्रिंग फंक्शन कन्वर्ट्स द ऑब्जेक्ट आर्ग्युमेंट पास टू इट टू अ स्ट्रिंग व्हॅल्यू. आता उलट, नंबर काय करत होतं, जी काही तुम्ही स्ट्रिंग व्हॅल्यू पास केली त्याला स्ट्रिंग मध्ये नंबर मध्ये कन्वर्ट करत होतं, राईट. आता हा जो स्ट्रिंग फंक्शन आहे तो काय करतो, जे काही तुम्ही नंबर मध्ये देताय त्याला स्ट्रिंग मध्ये. आता इथं बुलियन 0, 0चं स्ट्रिंग मध्ये काय आहे, फॉल्स, राईट. आउटपुट काय येईल, फॉल्स. आता इथे डिरेक्टली त्यांनी पॅरामीटर मध्ये फंक्शन ऑब्जेक्ट क्रिएट केलंय, इन्स्टेड ऑफ सेपरेट व्हेरिएबल घेऊन इथं काय केलंय, न्यू बुलियन डायरेक्टली इथं लिहिलेलं आहे. आता हा जो बुलियन ऑब्जेक्ट आहे त्याला आपण व्हॅल्यू काय दिली आहे, 0. 0 असेल तर काय करतं ते, स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करून फॉल्स देईल. बुलियन 1 असेल तर ट्रू, न्यू डेट, डेट असेल तर जी काही डेट असेल त्याचं स्ट्रिंग मध्ये ते कन्वर्ट करेल. स्ट्रिंग फंक्शन करायला. आता इथं आपण जसं नंबर लिहिलंय तसं स्ट्रिंग का लिहिलं नाही, असं जर क्वेश्चन आला असेल तर डॉक्युमेंट डॉट राईट मेथड काय, मेथडचं पॅरामीटरच काय आहे, स्ट्रिंग आहे, राईट. डबल कोट मध्ये आपण जे काही व्हॅल्यू आहे ते पास करतो. तर इथं आपण डिरेक्टली ती व्हॅल्यू
एक स्टेप कमी केलं इथं स्ट्रिंग मेथडमध्ये पास करण्याच्या ऐवजी आपण डिरेक्टली ती व्हॅल्यू प्रिंट केली इथं स्क्रीनवरती. ओके, नेक्स्ट फंक्शन आहे पार्स इंट. पार्स इंट फंक्शन आपण बघितलंय. ओके, आपण ॲडिशनसाठी युजरकडून प्रॉम्प्ट फंक्शन यूज करून नंबर्स घेतले होते. तर प्रॉम्प्टचं रिटर्न टाईप काय स्ट्रिंग. मग आपल्याला ॲडिशन करताना जर आपण ॲज इट इज घेतलं तर काय होणार होतं, ते कॉन्कॅटिनेट होत होते नंबर. त्यासाठी आपण काय यूज केलं तर पार्स इंट फंक्शन यूज केला होता. तर पार्स इंट फंक्शन काय करतं, जे काही स्ट्रिंग व्हॅल्यू आहे त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करतं. आणि जर कन्वर्ट होत नसेल तर त्याला काय करतं, ते NaN म्हणजे नॉट अ नंबर म्हणून तो आउटपुट मध्ये देईल. आता मेन पॉइंट आहे, an intrinsic function is often used to replace the submit button and reset button, okay, with your own graphical images which are displayed on a form in place of these buttons. ओके, आतापर्यंत आपण जे फॉर्म्स बघितले ते फॉर्म सबमिट करण्यासाठी आपण सबमिट बटन यूज केलं, राईट. रिसेट करायचं असेल तर रिसेट बटन आपण यूज केलं. ओके, म्हणजे सबमिट बटन वरती क्लिक केल्यानंतर जो काही फॉर्मचे डेटा आहे तो सबमिट होत होता आणि आपण नेक्स्ट पेजला जात होतो. ओके, तर आता त्यासाठी आपण ऑन क्लिक सबमिट इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट, परत तर ऑन क्लिक इज इक्वल टू जे काही इव्हेंट आहे ते आपण इव्हेंट करत होतो. हे काय झालं सबमिट बटनचं. आणि रिसेटचं पण तसंच रिसेट बटन होतो. आता इथे इंट्रिन्सिक फंक्शन डिरेक्टली, आता इथं सबमिट मेथड आणि रिसेट मेथड. आता जे काही आपण बघतोय त्याच्यामध्ये मेन जे इंट्रिन्सिक फंक्शन्स आहेत ते कोणते, सबमिट आणि रिसेट. सबमिट आणि रिसेट. आता जर तुम्ही सबमिट मेथड कॉल केली तर इट विल वर्क सेम ॲज युअर सबमिट बटन. जर तुम्ही रिसेट मेथड कॉल केली इट विल वर्क सेम ॲज युअर रिसेट बटन. मग आता हे जे सबमिट आणि रिसेट आहे हे काय आहेत, इंट्रिन्सिक फंक्शन्स आहेत. आता ह्याच्यामध्ये त्याचं एक एक्झाम्पल आपण बघूयात. प्रोग्राम इथे स्क्रीनवरती आपण रोल नंबर आणि नेम घेतलंय सबमिट मेथडसाठी. आता इथं जेव्हा युजर, आता आपण हे जे बटन आहे आपलं ते आपण इन्स्टेड ऑफ बटन एक ग्राफिकल इमेज घेतली आणि इन्स्टेड ऑफ कॉलिंग सबमिट बटन वरती सबमिट नेम इज इक्वल टू सबमिट देत असतो आपण, राईट. म्हणजे काय होतं, फॉर्म सबमिट होत असतो. तर आता इथं आपण काय केलंय, ऑन क्लिक केल्यानंतर सबमिट मेथडला कॉल केलंय. ओके, ज्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला लिहायची गरज नाहीये, त्याचं इम्प्लिमेंटेशन जे काही कंपायलर आहे ते कंपायलर इट सेल्फ हँडल करते. ओके, सो सबमिट आणि रिसेट. इथं तुम्ही ऑन क्लिक इज इक्वल टू जावास्क्रिप्ट डॉक्युमेंट डॉट फॉर्म्स डॉट माय फॉर्म डॉट सबमिट मेथड. ओके, तिथे तुम्ही डॉट रिसेट मेथड पण लिहू शकता. आता हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करून बघूया. कशाचा, इंट्रिन्सिक फंक्शनचा. इंट्रिन्सिक फंक्शन. ओके, हा जो इंट्रिन्सिक फंक्शन आहे इथे आपण हा जो आपला फंक्शन आहे सबमिट मेथड ती डिरेक्टली आपण इथं कॉल केली. त्याचा सिंटॅक्स आहे, जेव्हा इथं आपण एक इमेज घेतली इन्स्टेड ऑफ सबमिट बटन, इथं आपण काय केली, एक इमेज घेतली सबमिट डॉट GIF. जेव्हा ह्या इमेजवरती युजर क्लिक करेल तेव्हा ऑन क्लिक इव्हेंट ऑकर होईल आणि ही जी सबमिट नावाची मेथड आहे ती कॉल होईल. ओके, आता त्याचा सिंटॅक्स आहे जावास्क्रिप्ट कोलन डॉक्युमेंट आपण फॉर्म्स डॉट माय फॉर्म. माय फॉर्म काय, आपला हा जो फॉर्म आहे त्याचं नाव आहे
डॉट सबमिट. इथे आपण रोल नंबर घेतलाय, एक नेम घेतलाय. हे युजर जेव्हा व्हॅल्यू एंटर करेल तेव्हा काय होईल, एक आपल्याला सबमिट बटनचं इमेज पण असेल. त्या इमेजवरती क्लिक केल्यानंतर ही जी सबमिट मेथड आहे ती सबमिट मेथड कॉल होईल. एक्झिक्यूट करून बघूया. इंट्रिन्सिक फंक्शन. ओके, ही काय आहे, सबमिट बटनची काय इमेज घेतली इथं. जेव्हा युजर रोल नंबर 2 जे काही नेम आहे नेम एंटर करेल आणि सबमिट बटनवरती क्लिक करेल तर काय होईल, जी काही सबमिट मेथड आहे ती ऑटोमॅटिकली हँडल करेल जे काही आहे. आता इथं गेट मेथड इम्प्लिमेंट झाली, ऑटोमॅटिकली तुम्हाला रोल नंबर आणि नेमची व्हॅल्यू दिसते. तसंच तुम्ही इथं रिसेटचं बटन पण घेऊ शकता. जेव्हा युजर रिसेट बटनवरती क्लिक करेल तेव्हा हे व्हॅल्यूज रिसेट होतील. जे काही फॉर्म आहे तो रिसेट होईल. सबमिट आणि रिसेट इंट्रिन्सिक फंक्शन मध्ये काही डाऊट आहे? जसं सबमिट यूज केलं तसंच तुम्ही रिसेटची इमेज घेऊन काय करू शकता, एक्झिक्यूट करू शकता. ओके, सबमिट आणि रिसेट इंट्रिन्सिक फंक्शन कळालं का? इन्स्टेड ऑफ बटन आपण काय केलं, सबमिट मेथडला कॉल केलं. डॉक्युमेंट फॉर्म्स माय फॉर्म डॉट सबमिट. कळाले का? Yes, ma'am. ओके, तसंच तुम्ही रिसेटसाठी रिसेटची इमेज डाउनलोड करा आणि इमेज SRC इज इक्वल टू रिसेट डॉट GIF किंवा डॉट JPG जे काही एक्सटेन्शन असेल ते, आणि ऑन क्लिक जावास्क्रिप्ट कोलन डॉक्युमेंट जे काही सिंटॅक्स आहे डॉट रिसेट मेथड तुम्ही कॉल करून एक्झिक्यूट करून बघा. ओके, सो हे झाले इंट्रिन्सिक फंक्शन. आता त्याच्यामध्येच आणखीन एक पॉइंट आहे, डिसेबलिंग एलिमेंट. आता हे डिसेबलिंग एलिमेंट्स मध्ये आपण युजरला डेटा रिस्ट्रिक्शन देतोय की सम फील्ड्स जे काही आहेत ते आपण डिसेबल केल्यानंतर युजर त्याच्यामध्ये काही चेंजेस करू शकत नाही. ओके, मग त्या केसच्या वेळेस आपण ही जी काही प्रॉपर्टी आहे डिसेबलिंग एलिमेंट्स ती आपण यूज करणार आहे. ओके, तर ती कशी करायची, जी काही प्रॉपर्टी आहे त्याला आयदर फॉल्स किंवा फॉल्स सेट केलं तर काय होईल, तो ऑटोमॅटिकली डिसेबल होईल. ओके, मग आता आपल्याला इथं काय घेतलंय, एक फंक्शन घेतलंय एक्झाम्पल, फंक्शन एनेबल आणि फंक्शन डिसेबल. आपण इथं काय करूया, एक युजर नेम घेऊयात, एक फॉर्म आपण क्रिएट करू, त्याच्यामध्ये युजर नेम घेऊयात आणि एक बटन घेऊयात. ओके, त्या दोन बटन्स घेतलेत, एक डिसेबल नेम फील्डसाठी आणि एक एनेबल नेम फील्डसाठी. जेव्हा युजर डिसेबल नेम फील्ड क्लिक करेल तेव्हा हा जो टेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपण काही व्हॅल्यू एंटर नाही करू शकत, डिसेबल होईल. आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला एडिट करायचं असेल तर आपण एनेबल नेम फील्ड वरती क्लिक केल्यानंतर ते एनेबल होईल. आता हे डिसेबल आणि एनेबल कसं करायचं, जर आपल्याला डिसेबल करायचं असेल तर त्या टेक्स्ट बॉक्सला जी प्रॉपर्टी आहे डिसेबल्ड म्हणून ती डिसेबल्ड आपल्याला जर तुम्ही ट्रू केलं तर तो टेक्स्ट बॉक्स काय होईल, डिसेबल होईल. आणि जर तुम्ही फॉल्सला सेट केलं तर तो काय होईल, एनेबल होईल. तर याचा प्रोग्राम बघूयात आपण. आवाज येतोय ना सगळ्यांना, स्क्रीन दिसते? Yes, ma'am.
ओके. मध्ये एक हेड मध्ये आपण एक टायटल देऊयात. टायटल टॅग क्लोज करा आणि हेड टॅग क्लोज करा. आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये डिसेबलिंग और enabling elements. याच्यामध्ये आपल्याला स्क्रिप्ट टॅग पण घ्यायचे. सो राईट टायपिंग मिस्टेक झाल्यानंतर सांगत जावा, परत नाहीतर एरर काढण्यात त्याच्यातच वेळ जातो. टेक्स्ट बॉडी टॅग मध्ये काय करायचंय, एक टेक्स्ट बॉक्स घ्यायचंय आणि त्या टेक्स्ट बॉक्स वरती आपल्याला एनेबलिंग आणि डिसेबलिंग ऑपरेशन परफॉर्म करायचंय. बॉडी टॅग मध्ये आपल्याला काय करायचंय, एक फॉर्म एलिमेंट घ्यायचंय. फॉर्मला पण नेम देऊयात, माय फॉर्म. क्लोज करा. माय फॉर्म मध्ये आपल्याला एक नेम घ्यायचंय. टेक्स्ट बॉक्स आपण घेणार आहे. बटनला आपल्याला नाव द्यायचंय. नाव काय द्यायचंय, एनेबल. आणि त्याच्यामध्ये जेव्हा एनेबल वरती क्लिक करेल तेव्हा आपल्याला काय करायचंय, जी डिसेबल्ड प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आपल्याला फॉल्स करायची. तर इथे काय करा, फंक्शन कॉल करा, एनेबल इनपुट बटन लागणार आहे आपल्याला. इनपुट टाईप इज इक्वल टू, हा बटन कशासाठी, डिसेबल करण्यासाठी. व्हॅल्यू इज इक्वल टू नेम. जो काही आपला नेम आहे तो आपल्याला काय करायचं, डिसेबल करायचं. आता हे फंक्शन्स मध्ये आपल्याला काय करायचंय, फंक्शन हँडल घ्यायचंय. आता हा जो एनेबल एन आहे तो युजर डिफाईन्ड फंक्शन आहे, आपल्याला हँडल करायचंय. पण आधी जो सबमिट मेथड होतं किंवा इज ज्ञान आहे, हे काय इंट्रिन्सिक फंक्शन आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण लिहित नाही, ते ऑलरेडी कंपायलर हँडल करतोय ते कसं इम्प्लिमेंट करायचं ते. ओके. पण आता आपल्याला इथं काय बघायचंय, डिसेबलिंग एलिमेंट्स आणि एनेबलिंग एलिमेंट्स. केसमध्ये आपल्याला सेव्ह करूयात. ही डिसेबलिंग एलिमेंट्स प्रॉपर्टी आपल्याला चेक करायची आहे. सो हा जो एनेबल आहे तो युजर डिफाईन्ड फंक्शन आहे, तो इंट्रिन्सिक फंक्शन नाही. ओके. तर आता इथं आपण फंक्शन लिहूयात. फंक्शन आता एनेबल एन.
करायचंय, आपला टेक्स्ट बॉक्स आहे त्याला एनेबल करायचंय. एनेबल करायचं असेल तर जी डिसेबल्ड नावाचं ऍट्रिब्यूट आहे तो आपल्याला काय करायचंय, सेट टू फॉल्स करायचंय. ओके, जर फॉल्सला सेट केलं तरच एनेबल होणार आहे. तर डॉक्युमेंट डॉट माय फॉर्म डॉट आपल्याला टेक्स्ट बॉक्सला पॉइंट करायचंय, त्यामुळे आपण नेम ऍट्रिब्यूट घेतलंय आणि त्याला नाव पण आपण नेम दिलंय. सो नेम डॉट, आता त्याचा ऍट्रिब्यूट आपल्याला डिसेबल्ड नावाचा काय करायचंय, फॉल्सला सेट करायचंय. जेव्हा तुम्ही डिसेबल्ड फॉल्स करता म्हणजे काय, त्याच्यावर तो एनेबल होतो. ओके, डिसेबल करायचं असेल तर ट्रू करायचं. म्हणजे तो एलिमेंट काय होईल, डिसेबल. डिसेबलिंग एलिमेंट्स. डिसेबल केलं. डिसेबल केल्यानंतर याच्यामध्ये मी काहीच चेंजेस करू शकत नाहीये. का? कारण आपण डिसेबलला ट्रू केलंय. आता मला ह्याच्यामध्ये चेंजेस करायचे तर काय करावं लागेल, एनेबल वरती क्लिक करावं लागेल. एनेबल वरती क्लिक केल्यानंतर मी आता हे जे काही एंटर केलेली व्हॅल्यू आहे मी काय करते, चेंज करू शकते. दीपाली, एनेबल असल्यामुळे मी ह्या टेक्स्ट फील्डमध्ये जे काही ऍड करायचंय किंवा डिलीट करायचंय एडिट करू शकते. इन शॉर्ट, आता सपोज मी डिसेबल केले. डिसेबल केल्यानंतर हा एलिमेंट कम्प्लिटली काय झाला, डिसेबल झाला. त्याचा कलर पण चेंज झालाय. आता मी याच्यावरती किती पण क्लिक करू दे, मी डिलीट करू दे, बॅक स्पेस घेऊ दे, काही ऑपरेशन परफॉर्म होत नाही. इट मीन्स आपण एलिमेंट काय केलं, डिसेबल. म्हणजे युजरला काही रिस्ट्रिक्शन आपल्याला द्यायचे असतील तर आपण डिसेबल ही जी प्रॉपर्टी आहे ती यूज करून रिस्ट्रिक्शन अप्लाय करू शकतो कोणत्या पण एलिमेंटवरती. आता मला एडिट करायचं तर एनेबल केल्यानंतर तो कलर पण चेंज झाला आणि तुम्ही एडिट पण करू शकता. झालं एनेबल आणि डिसेबलिंग एलिमेंट्स. आता तसंच काही रीड ओनली एलिमेंट्स, रीड ओनली म्हणून प्रॉपर्टी पण असते. जे काही आपले PDF आहेत ते काय रीड ओनली आहेत, आपण त्याला एडिट नाही करू शकत. मग तसंच आपण जे काही एलिमेंट्स आहेत फॉर्मचे ते आपण रीड ओनली करू शकतो. फक्त आपण रीड करू शकतो, त्याच्यामध्ये राईट ऑपरेशन नाही परफॉर्म करू शकत. To restrict user from changing the value of a particular field, we make that element read only by setting read only is equal to true. जसं आपण disabled is equal to true केलं तर काय होतंय, तो field disable होतो. तसंच जर आपण read only केलं तर ते फक्त read only is equal to true केलं तर युजर त्याच्यामध्ये काही चेंजेस करू शकत नाही. जर आपण read only attribute is set to false, then anyone including the user entering information into the form can change the value of the element. जर false ला सेट केलं तर आपण एडिट करू शकतो. सेम इथं आपल्याला फक्त काय करायचंय, रीड ओनलीचं फंक्शन लिहायचंय. जेव्हा तुम्ही रीड ओनली इज इक्वल टू ट्रू कराल, जी काही व्हॅल्यू आहे ती फक्त युजर रीड करू शकतो, त्याच्यामध्ये राईट करू शकत नाही. ओके,
आताचा जो फंक्शन प्रोग्राम आपण बघितलाय त्याच्यामध्येच आपण एडिट करूया. ओके, हा जो डिसिप्लिन्स आहे तोच आपण काय करूया, कॉपी करूयात. नेक्स्ट फाईल न्यू फाईल सेव्ह ॲज करा रीड ओनली साठी. रीड आपल्याला एकच बटन लागणार आहे, दॅट इज रीड ओनली. तर हे बटन नाव देऊया रीड ओनली फंक्शन. इथे एकच फंक्शनला आपण बघणार आहोत. ओनली हा जो नेम आहे ते टेक्स्ट फील्ड, जिथं आपण मगाशी डिसेबल्ड प्रॉपर्टी फॉल्स केल्यानंतर काय होत होतं, एनेबल होत होतं. आता आपल्याला इथं काय करायचंय, जर डिसेबल प्रॉपर्टी ट्रू केली तर काय होत होतं, डिसेबल होत होता तो एलिमेंट. आता आपल्याला तो जो एलिमेंट आहे त्यातले कंटेंट फक्त रीड ओनली पाहिजे. तर आपल्याला काय करायचंय, जी रीड ओनली प्रॉपर्टी आहे ती काय करायची, ट्रू ला सेट करायची. रीड ओनली प्रॉपर्टी इज इक्वल टू ट्रू. आता सपोज मी इथे व्हॅल्यू पण देते, तर अजून आपण रीड ओनली बटन वरती क्लिक केलं नाहीये. जेव्हा मी रीड ओनली बटन वरती क्लिक करेन तेव्हा ते काय व्हायला पाहिजे, सेट व्हायला पाहिजे. सिंटॅक्स रीड ओनली वरती क्लिक केल्यानंतर ते फक्त रीड ओनलीला सेट व्हायला पाहिजे. रीड ओनलीच नेम नॉट रीड ओनली. रीड ओनली सिंटॅक्स तर बरोबर आहे. रीड ओनली फंक्शन केल्यानंतर जे काही एलिमेंट्स आहेत ते फक्त आपण रीड ओनली ॲट्रिब्यूट जेव्हा आपण सेट टू ट्रू करतो तेव्हा काय होईल, वी कॅन ओनली रीड द एलिमेंट. आणि जर फॉल्सला सेट केलं तर काय करायचं, उलट
read only HTML. आणि काय होत नाही, ट्रू रिस्ट्रिक्शन व्हायला पाहिजे ना, युजर त्याच्यामध्ये व्हॅल्यू नाही एंटर. ॲट्रिब्यूट कसं सेट करायचं ते तर कळलंय. रीड ओनलीचं, रीड ओनली ॲट्रिब्यूट. रीड ओनली ॲट्रिब्यूट कसं सेट करायचं ते कळलंय. डिसेबल कसं करायचं एलिमेंट कळलंय. फॉर्म अँड इव्हेंट्समध्ये ओके, आज स्टडी करा. काही सिलेबसमधलं एखादं बीट राहिलं असेल तर सांगा, नेक्स्ट लेक्चरला आपण कंडक्ट करूया. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण कुकीज चॅप्टर स्टार्ट करूयात. काय ह्या चॅप्टरवरचे प्रोग्राम्स तर आपण भरपूर बघितलेत, मी अपलोड पण केलेत, चेक करा. ओके, सरांनी काय मेसेज. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरला कुकीज स्टार्ट करूयात. इथपर्यंत काय डाऊट आहे. फॉर्म अँड इव्हेंट्समध्ये सगळं कळालंय, काही राहिलं असेल तर विचारा. ओके, मेसेज करा, विचारा. ओके, वी विल स्टॉप हिअर. ओके, नेक्स्ट लेक्चरला भेटूयात. चलो बाय. एक्झिट